महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे। दौंडमध्ये खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात आली आहे। महात्मा गांधी पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षणाच्या शेवटच्या टप्प्याच्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय। मुंबईतल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी त्यांची दादर इथल्या शिवाजी मंदिरात बैठक होतीये। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। या बैठकीत मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे। मराठ्यांपाठोपाठ आता ओबीसी समाजही विविध मागण्यांसाठी आक्रमक झाला। येत्या 20 जानेवारीला ओबीसी समाजाकडून विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चानं मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे। आझाद मैदानातही ओबीसी जनमोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच मोर्चेकरांनी आझाद मैदान पोलिसांकडे त्यांनी परवानगी मागितली आहे। भंडारा जिल्ह्यात भारत संकल्प यात्रेची गाडी आली असताना अधिकारी गैरहजर होते। यावेळी खासदार सुनील मेंढे अचानक गावात पोहोचले। अधिकारी गैरहजर दिसल्याने सुनील मेंढेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई दर्शनासाठी मोठी गर्दी होणार असल्याने साई मंदिर परिसरातील महामार्गावर उद्यापासून नो व्हेकल झोन लागू केला गेलाय। शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून 2 जानेवारीपर्यंत शिर्डीत साई मंदिर परिसरात वाहनांना प्रवेश करता येणार नाहीये। 100व्या नाट्य संमेलनाचे मुहूर्तमेढ सांगलीत रोवली जाणार आहे। त्यानिमित्तानं 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शनिवारी हा सोहळा पार पडणार आहे। अमरावतीच्या समर्थ शाळेच्या बाजूने उभं राहून नायलॉन मांजा विकणाऱ्या 2 तरुणांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी आरोपींकडून 34 मांजाचे रील जप्त करण्यात आलेत। या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करतायत। नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरती नाशिक पोलिसांनी तडीपारीसारखी कारवाई देखील सुरू केली आहे। तर नायलॉन मांजा बनवणं, विक्री करणं अशा सगळ्या साखळी विरोधात संघटित गुन्हेगारी म्हणून मोक्कासारखी कारवाई देखील नाशिक पोलिसांकडून केली जाणार आहे। सांगलीतील जत तालुक्यात रेशनमध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळलेला आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसून आलंय। या प्रकरणी गांभीर्यानं दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसंच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीपाठोपाठ सोयाबीनचेही दर घसरलेत। 11,000च्या पार गेलेले तुरीचे भाव आता 8,000च्या खाली आल्यानं मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघणारा रसायनयुक्त घनकचरा बेकायदेशीर वाहतूक करताना बोईसर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलाय। या ट्रकमधून बेकायदेशीररित्या घातक रासायनिक घनकचरा वाहतूक केला जात असल्याचं उघड झाल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निपाणी आडगावात 18 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे। श्रीकांत वाघ असं त्यांचं नाव आहे। तो पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी वाळूज एमआयडीसी मधील एका हॉस्टेलमध्ये राहत होता। त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मोखाडा ग्रामीण भागातील रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याचं दिसतंय। मोखाडा ग्रामीण रुग्णालयात 3 वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, 7 नर्स आणि 4 सफाई कामगार असं मनुष्यबळ आहे। मात्र यापैकी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना विक्रमगडचा अतिरिक्त पदभार असल्यानं केवळ 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांना या रुग्णालयाचा भार सांभाळावा लागतोय। हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला। या हल्ल्यात 3 महिला मजूर जखमी झालेत। जखमी महिलांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भुसावळ शहराची बातमी पाहूयात, पण त्याआधी पाहूयात पालघर जिल्ह्यातली बातमी। पालघर जिल्ह्याच्या नियोजन समितीवरती अजित पवार गटाच्या 4 सदस्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्याही भोवया उंचावलेल्या आहेत, परंतु शिंदे गट आणि भाजपचा एकही सदस्य नसल्यानं सत्ताधाऱ्यांमध्येही धुसफूस पाहायला मिळाली आहे। मराठवाड्यात वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झालेलं आहे। शनिवारपासून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। जालना ते मनमाड रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय आणि या रेल्वेची जालना ते मनमाड दरम्यान यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली आहे। 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण होणार आहे।
दीपक केसरकरांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली। या भेटीत त्यांनी केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेमध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा समावेश करण्याची मागणी केली आणि त्यासह सावंतवाडीला सर्व ट्रेन थांबणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। रामराजे निंबाळकर यांनी बावनकुळेंच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली। निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात अंतर्गत वाद असल्यानं या भेटीला वेगळं महत्त्व आलं असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मागील 28 दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविका संपावरती आहेत। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी सोलापुरात अंगणवाडी सेविकांनी रात्री कॅन्डल मार्च रॅली काढली। प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। धाराशिव लोहारा तालुक्यातील साठवण तलावातून अवैध पद्धतीनं मुरुम उत्खनन सुरू आहे आणि संबंधित उत्खनन करणाऱ्यांसोबतच त्यांना पाठबळ देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येते। यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। विदर्भातील 47 सिंचन प्रकल्पांना 18,399 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण 2,23,474 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नांदेडमधील मनार प्रकल्प पर्यटन स्थळ म्हणून फक्त नावापुरतंच राहिल्याचं दिसतंय। मागील अनेक वर्षांपासून मनार पर्यटन स्थळावरती दुर्लक्ष केलं जात आहे। इथं कोणत्याही सुविधा नसल्यानं पर्यटकांनी मनार प्रकल्पाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय। नाल्यातून उपसा केलेल्या गाळाची टक्केवारी सांगू नका तर तळापर्यंत नालेसफाई करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले होते आणि त्यानुसार यंदा तळापर्यंत नालेसफाई करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे। त्यामुळे नालेसफाईचं बजेट 100 ते 150 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये जुहू, बीकेसी आणि नवीनगर कुलाबा इथं सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचं समोर आलंय आणि या ठिकाणचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 200हून जास्त असल्याचं हवा खराब आहे असं दिसतंय। त्यामुळे या ठिकाणचं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं तातडीनं उपाययोजना करण्याचा निर्णय देखील घेतलाय। मुंबईतील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा देखील बसवण्यात आल्या आहेत। वारंवार सूचना देऊनही शहरातील अतिक्रमण न काढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आली आहे। तसंच नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव आणि उपलोकायुक्तांकडे या संदर्भात तक्रार करण्याचे आदेशही दिले गेले। संभाजीनगर जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची मनमाड ते जालना रेल्वे मार्गावरती ट्रायल रन घेण्यात आली। मनमाडहून दुपारी 4 वाजता निघालेली गाडी ताशी 100 किलोमीटरच्या गतीनं छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती दाखल झाली आणि 8 बोगींची रेल्वे उद्यापासून आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। पश्चिम रेल्वेच्या 735 किलोमीटर मार्गावरती कवच प्रणाली राबवण्यात येणार आहे। आतापर्यंत 142 किलोमीटरवरती चाचणी झाली आहे। मार्च 2024 पर्यंत 250 किलोमीटर चाचणी करण्याचे रेल्वेचं नियोजन आहे आणि सध्या 20 लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली लागलेली आहे। आणखी 70 लोकोमोटिव्हमध्ये प्रणाली लावण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। देशातील 7 प्रमुख महानगरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये यंदा तब्बल 31% वाढ झालेली आहे। देशातील 7 महानगरांपैकी मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक घर विक्री झाली आहे तर दुसऱ्या स्थानावरती पुणे राहिलंय। MMR परिसरात 1,53,870 घरांची विक्री झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात एकाच दिवशी कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले, त्यामुळे खळबळ उडाली आहे। मागील 10 दिवसांमध्ये 955 जणांची कोरोनाची चाचणी केली गेली। त्यापैकी आतापर्यंत 12 रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळाली आहे। आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे। अमरावतीत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय। जिल्ह्यात 5 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे। या रुग्णांवरती उपचार सुरू असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। राज्यात एकूण 117 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। त्यातील 25 रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत। मुंबईत कोरोनाकरता राखीव असणाऱ्या 4,215 बेड्सपैकी 9 बेड्सवरती रुग्ण दाखल आहेत। अहमदनगरमध्ये गव्हाणवाडी इथं वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या 2 लॉजवरती पोलिसांनी छापा टाकला। यात 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींवरती पिटा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। पुण्यात स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवरती वारंवार अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या आरोपी वडील मागील 1.5 महिन्यांपासून फरार होता। गेल्या 1.5 महिन्यांपासून तो शिर्डीत लपून बसल्याची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलंय।
अमरावती शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अमरावती आणि पुणे येथील कैद्यांच्या 2 गटात हाणामारी झाली। यावेळी मध्यस्थी करायला गेलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांवरती कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला। या घटनेमुळे तुरुंगात चांगलीच खळबळ उडाली। पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून 314 सोन्या चांदीच्या दागिन्यांची नोंद मंदिर समितीच्या ताळेबंदात केलेली नाही, त्यामुळे हे दागिने गायब झाले आहेत का अशी शंका आता उपस्थित होतीये। मंदिर समितीच्या कारभाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी आणि दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली आहे। नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी भागात मध्यरात्री 3 दुकानांना भीषण आग लागली। ऑटोमोबाईल्स आणि ऑइलची 3 दुकानं यात जळून खाक झाली आहेत। दरम्यान अग्निशमन विभागानं शर्थीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवले आणि यात लाखोंचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सांगली महापालिकामधील कामगारांना महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला यश आलंय। ही मागणी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केली होती। 35 वर्ष काम करणारे बदली कामगार, रोजंदारी आणि मानधनावरती कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केलाय। वाशिमच्या इंझोरी गावातील महिला शेतकरी पूजा ढोक यांना विदर्भस्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावती इथं आयोजित कृषी प्रदर्शनात यशोमती ठाकूर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते पूजा ढोक या शेतकरी महिलेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पंढरपुरात शिवपुराण कथा यात्रेनिमित्त भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान चंद्रभागेतील अवैध वाळू उपशाचा प्रश्न महर्षी वाल्मिकी संघाने समोर आणलाय। महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात महादेवाची पिंड बनवून चंद्रभागेच्या पात्राचं रक्षण कर आणि प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बदली घडवून आणा असं साकडं घातलंय। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे माणसांपाठोपाठ आता जनावरांनाही हुडहुडी भरली आहे। सारंग खेड्यातील घोडे बाजारामध्ये दाखल झालेल्या घोड्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या मालकानं गोंडपाटानं त्यांना ऊब देण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र दिसून आलं। देशातील अश्वांसाठी सर्वात मोठा बाजार समजल्या जाणाऱ्या सारंगखेडा घोडे बाजारात 3000हून अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झालेत, परंतु पशुवैद्यकीय चिकित्सक सुविधांची वानवा या ठिकाणी जाणवत असल्याचं दिसतंय, त्यामुळे घोडे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अमरावतीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय तो म्हणजे सुलतान रेडा। या रेड्याची किंमत तब्बल 51 लाख रुपये एवढी आहे। या सुलतान रेड्यानं देशात 2रा क्रमांक पटकावलाय। या रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। उत्तर गोव्यातील केरी तेरेखोल किनाऱ्यावरती बॉबी तारले मासे मोठ्या प्रमाणावरती आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आणि तारले माशांची बंपर लागल्यानं मासेमार देखील एकदम चक्रावून गेलेत। सध्या पौर्णिमा असल्यानं मासे मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यावर आल्याचा अंदाज हा मच्छीमारांकडून वर्तवण्यात आला आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी केली आहे। या ठिकाणी असलेलं कासारसाईन धरण परिसर हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय आणि त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत। जळगावात करजगाव इथं लहान वयोगटातील कुस्तीपटूंच्या कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलं आणि या कुस्त्यांच्या दंगलीत लहान मुलांसह मुलींनीही सहभाग घेतलाय। कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। गोदावरी नदीतील पाणी असलेला कलश घेऊन रामभक्त नाशिकवरून पायी अयोध्येकडे रवाना झाले, तर गोदावरी नदीच्या तीर्थानं श्रीरामाला अभिषेक घालण्याचा त्यांचा मानस आहे। नाशिकवरून जळगावला पोहोचल्यावर या भक्तांचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं आदिवासी जनक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली आणि बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांनी रॅली काढली। रॅलीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत दंडार नृत्याचं सादरीकरण केलं। मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची आज दुरुस्ती करण्यात येणार आहे। त्यासाठी भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र सकाळी 10 ते रात्री 10 या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे। परिणामी सायंकाळी नवी मुंबई शहरात पाणीपुरवठा होणार नाहीये। या दुरुस्तीचा फटका पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे आणि खारघर नोडलाही बसणार आहे। रशिया आणि युक्रेन सैन्यांनी एकमेकांच्या लष्करी लक्ष्यांवरती हल्ला केल्याचा दावा केला आणि रशियानं कुपियान्स, लायमन आणि डोनेत्स्कच्या दिशेने येणारे युक्रेनचे रणगारे जे आहेत ते आणि अनेक वाहनं त्यांनी नष्ट केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केलाय। रशियन हवाई संरक्षण दलांनी युक्रेनचं Mi-8 हेलिकॉप्टर पाडलंय आणि युक्रेनची क्षेपणास्त्र आणि अनेक ड्रोन्स रोखलेले आहेत।
युक्रेनमधल्या नागरिकांना हिवाळ्यात लागणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. क्रिसमस असो किंवा इतर कोणताही दिवस असला तरी इथे राहणाऱ्या नागरिकांना मदतीची कायम गरज आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी गाद्या, ब्लँकेट, सौर दिवे असा सर्व आवश्यक पुरवठा करत असल्याचं संयुक्त राष्ट्र मानवतावादी विभागाच्या समन्वयक डेनिस ब्राउन यांनी सांगितलं. हंगेरीमध्ये डॅन्यूब नदीला गुरुवारी पूर आलाय. डॅन्यूबच्या खोऱ्यातील हवामान बदलामुळे बर्फ वितळलाय. त्यामुळे नदी आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढलाय. पातळी आणखी वाढण्याची शक्यता हंगेरीच्या जलव्यवस्थापनाकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिण गाझामधील रफा येथील निवासी इमारतीवरती क्षेपणास्त्र आदळल्यानं गुरुवारी 23 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर कुवैती रुग्णालयात उपचार केले जात आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील 21,300हून अधिक पॅलेस्टिनी इस्रायली गोळीबार आणि हवाई हल्ल्यामुळे ठार झालेले आहेत, अशी माहिती हमास संचालित आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांनी काढलेल्या आदेशाचा निषेध करण्यासाठी सामाजिक संस्था आणि संघटना गुरुवारी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावरती उतरल्या. कामगार संघटनांनी जेवियर मिलेई यांच्या सरकारच्या विरोधात संप पुकारला. अमेरिकेचं रहस्यमय अंतराळ यान X-37B आज प्रक्षेपित झालं. या मोहिमेपूर्वी हे यान 6 वेळा अवकाशात गेलं होतं. आताचं 7वं हे प्रक्षेपण आहे. जगाला X-37Bच्या प्रक्षेपणाची माहिती आहे, परंतु या मोहिमेचा खरा उद्देश काय आहे हे अमेरिकेनं कधीही स्पष्ट केलेलं नाही. X-37B अंतराळ यान बोईंगनं बनवलेलं आहे. गाझामध्ये युद्धबंदीच्या मागणीसाठी गुरुवारी न्यूयॉर्क शहरातील रस्त्यावरती मोर्चा काढण्यात आला. युद्धामध्ये मृत पावलेलं प्रत्येक मूल हे त्या देशाचं नाही तर प्रत्येकाचं नुकसान आहे, अशा आशयाचे बॅनर्स त्यांनी हातात घेतले होते. पॅलेस्टिनी समर्थकांनी न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिसमधील विमानतळांच्या प्रवेशद्वाराकडे जाणारे मार्ग आहेत ते मार्ग रोखलेले आहेत.